दरम्यान स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रीय नेतृत्वाला खोटं पाडणं हे चुकीचं, प्रसाद लाड यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे। नरेंद्र मोदींच्या सभेनंतर सोलापुरातील वातावरण बदललं असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय। तर माढ्यात भाजपचा विजय पक्का आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पद्धतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाच्या जोरावर एकीकडे सांगितलं जातंय की पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली, मात्र दुसरीकडे कुठेतरी मोहिते पाटलांची नाराजीचा सामना भाजपाला करावा लागतंय असं म्हणायचं। स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला बदनाम करणं, राष्ट्रीय नेतृत्वाला बदनाम करणं, खोटं पाडणं हा धंदा चुकीचा आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचा व्होल्टेजचा फ्यूजच उडालेला आहे। मागच्या 5 दिवसापासून मी या मतदारसंघात आहे, प्रभारी म्हणून आहे। माननीय मोदीजींची सभा झाल्यानंतर एक जे वातावरण तयार झालं, देवेंद्रजींनी ज्या पद्धतीत आश्वासित केलं की दहशतवाद खत्म होगा, जिस पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये दहशतवादाखाली लोकांना वापरलं जात होतं तो आता सहन केला जाणार नाही। त्यामुळे मला वाटतं की रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय पक्का आहे। ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की अकलूजच्या दहशतीपासून आता जनता मुक्त होईल, काय नेमकं म्हणायचं? एकीकडे मोहिते पाटील आपल्याकडे होते। प्रत्येक बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत असतं की ती बैलगाडी तो खेचतोय, ही म्हण आहे आपल्या गावाकडची। नाही तर परत तुम्ही काहीतरी वेगळं चालवाल। त्यावेळेच्या विजयामध्ये त्यांचा देखील खारीचा वाटा असू शकतो। तुम्हाला ताट वाढलं म्हणजे ताट घेऊन घरी पळून जायचं, ही वृत्ती चुकीची। ज्या पद्धतीने आपण म्हटलात की मोहिते पाटलांनी संस्थांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार देखील केला, कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख आपण भाषणामध्ये केला। मी 29 तारखेला या मतदारसंघात आल्यानंतर किमान आत्तापर्यंत मला 351 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अर्ज दिलेत। आम्हाला विनंती करतायत की या दहशतीतून आम्हाला बाहेर काढा, आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्या। महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील असा विश्वास? 45 पार। कॅमेरा पर्सन शेख शीतल मोठेसा, मी संदीप शिंदे, कुर्डवाडी, सोलापूर।